जरा म्यूट व्हा. तुमचे सगळे क्वेश्चन घेईन मी. ओके. तर प्रथमतः मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो युरेकातर्फे. युरेका नेहमी वेगवेगळे प्रोग्राम मुलांना उपलब्ध करून देत असतं. त्याच्या अगोदर मुलांकडे जाण्या अगोदर ते प्रोग्राम आम्ही काय करत असतो, चांगल्या प्रकारे स्टडी करत असतो. उपयुक्त असेल तरच मुलांपर्यंत ते पोहोचवत असतो. पण आता जनरली काय झालंय बघा, कॉम्पिटिशनचा सुद्धा बाजार निघालेला आहे. कितीतरी कॉम्पिटिशन आपल्याकडे असतात आणि प्रत्येक पालकाला वाटतं की शाळेतनं एखादं कॉम्पिटिशनचं काहीतरी आलं की आपल्या मुलाने त्याच्यात भाग घ्यावा. आम्ही त्याच्या अगेन्स्ट आहोत. तर आपल्याला काय करायचंय, ती युजफुल आहे किंवा मुलांना जी आवडतात त्याच कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे. अशा मताचे आम्ही आहोत. ओके. तर त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला इथे पहिल्यांदा सांगणार आहे. नंतर माझा प्लॅन काय आहे या वर्षासाठी तो पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. त्याच्या अगोदर आपण काय बघणार आहोत, आपण काय करणार आहोत, 3 पॉईंट्स मी तुमच्यासाठी क्लिअर करतो बघा. कुठलीही गोष्ट आपण जेव्हा काय करतो, नुसतं ऐकतो किंवा बघतो, तेव्हा आपलं काय होत नाही सांगा, परफेक्ट होत नाही. आपण काय करतो, जेव्हा ती करून स्वतः बघतो, तेव्हा ती आपली काय असते, परफेक्ट होत असते. कुठलाही सब्जेक्ट तुम्ही घ्या. समजा आपण मॅथ्स शिकतोय कोणाकडनं तरी, आपण स्क्रीनवर दिसतोय, ते सगळे सोडवतात, सगळं 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 आपल्याला इझी वाटतं. पण तोच प्रॉब्लेम जेव्हा आपण काय करतो, स्वतः सोडवायला घेतो, तेव्हा तो आपल्याला काय होतो, कठीण वाटतो. त्यामुळे मेन काय सांगा आपल्याला, आपण करून बघायला पाहिजे. आपण प्रॉब्लेम काय करायला पाहिजे, तो स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच तो आपला काय होतो सांगा, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काय मिळत असते, नॉलेज मिळत असतं. ओके. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. दुसरं काय करायचं, की नॉलेज हे काय करायचंय, दुसऱ्याला वाटायचं आहे. आपण काय बघतो, की माझ्याकडे नॉलेज आहे ना, माझ्या मित्राला ते समजता कामा नये, त्याला मार्क्स जास्त पडणार आहे. अशा प्रकारची आपली काही मुलांमध्ये काय असते, वृत्ती असते. त्याच्यामुळे काय होते सांगा, दुसऱ्या मुलाचं नुकसान होत नाही, आपलंच नुकसान होतं. त्याला ती कुठून तरी माहिती मिळून जाते. पण आपण जेव्हा दुसऱ्याला माहिती सांगत असतो, तेव्हा ती माहिती आपली काय होत असते समजा, परफेक्ट होत असते. त्यामुळे आपल्याला जी जी माहिती आहे ती त्याला फायदा होऊ दे न होऊ दे, पण आपला डेफिनेटली त्याच्यामुळे काय होणार आहे, फायदा होणार आहे. त्यामुळे नॉलेज आपल्याला काय करायचंय, एकमेकाशी काय करायचंय, शेअर करायचंय. इथे स्वार्थी वृत्ती आपल्याला काय नाही, उपयोग नाहीये. तिसरी गोष्ट आपल्याला सगळ्यांना न्यूटनचा लॉ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय असतं सांगा, की ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट वगैरे आपण सगळ्यांनी बघितलं, 8वी 9वीत काहीतरी झालेलं असतं. ओके. छोटे आहेत त्यांना माहीत नसणार, पण जे मोठे आहेत त्यांना नक्की काय असणार हे माहीत असणार आहे. तर हे ठीक आहे, आपण याच्या दृष्टीने ठीक आहे, लॉच्या दृष्टीने ठीक आहे. पण आपण काय करायचं, आपण डेली लाईफमध्ये जगताना कसं करायचंय, दुसरा मला मदत करेल की नाही मला माहित नाहीये, पण आपण त्याला मदत करायची. हे आपण काय करायचे, आपल्याकडे वृत्ती ठेवायची. ह्या 3 पॉईंट्स घेऊन आपण काय करतोय, काम करतोय. आम्हाला काही काही माहिती असते ती आम्ही कितीतरी मुलांपर्यंत देत असतो. मला आनंद वाटतो की दरवर्षी युविका हा प्रोग्राम महाराष्ट्र आणि गोव्यामुळे मध्ये युरेकामुळे काय झालं, सगळ्या लोकांना माहीत झालाय. आधी थोड्याच मोजक्या लोकांना काय असायचं, माहीत असायचं. असे कितीतरी प्रोग्राम, प्रॉमिस इंडिया नावाचा प्रोग्राम आहे, वेगवेगळे प्रोग्राम आम्ही काय करत असतो, मुलांपर्यंत पोहोचवत असतो आणि त्याचा फायदा बऱ्यापैकी मुलं काय करतात, घेत असतात. ओके. तर इथे आपलं थोडक्यात जे आपले नवीन आहेत, ज्यांना युरेकाबद्दल माहीत नाही, त्यांना सांगतोय की आपल्याकडे काही काही मुलं आहेत ती 5वी 6वीत असताना जॉईन झालेली आहेत. म्हणजे जेव्हा कोरोना वगैरे होता त्याच्यानंतर बहुतेक ऑनलाईन गेल्यामुळे आपल्याला काय झालंय, बहुतेक मुलं जॉईन झालेली आहेत आणि ती अजून आमच्या बरोबर जोडलेली आहेत. काही त्याच्यातले इंटरेस्ट नसलेली काय करली, बाहेर पडली. पण जी आमच्याशी जी जोडली गेलेली आहे ती अजूनपर्यंत जी आहे, ती वेगवेगळ्या प्रकारे काय करतायत, आपलं लॉजिक म्हणा किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी रिलेटेड खूप प्रोग्राममध्ये ते सहभागी होत आहेत. गेल्या वर्षी तर आम्हाला काय केलेलं आहे, गोवा गव्हर्नमेंटने स्पॉन्सर केलेलं आहे. आम्ही FTC या प्रोग्रामला काय केलेलो, उतरलेलो. ओके. आणि ही सगळी आम्ही काय करतोय बघा, की आणि मला आनंद वाटतोय की बघा, किबो नावाचा जो प्रोग्राम आहे, भारतातनं फक्त फक्त एकच आमची 2 वर्ष टीम काय करते, त्याच्यामध्ये सहभागी होते. इतर कुठलीही टीम त्याच्यामध्ये सहभागी होत नाही. त्याच्यामध्ये जी मुलं जी आहेत ती काय करतात, तर जावा बेसवर प्रोग्रामिंग करतात. त्याच्यामध्ये जे ॲप बनवायचं असतं ते जावा बेसवर बसतात. त्यांना ॲप जावा वगैरे कोणी काही शिकवलेलं नाहीये. यांचं परफेक्ट आपण काय केलेलं, फक्त पायथॉन त्यांचं काय होतं, परफेक्ट होतं. नंतर मुलं काय असतात, मुलं भरपूर हुशार आहेत. ते आपण काय करतात, शिकत जातात. आणि याच्यामध्ये तर त्यांना असं काय करायचं होतं, की 2 डायमेन्शनमध्ये नाही, 3 डायमेन्शनमध्ये त्यांना प्रोग्रामिंग करायचं होतं. पण ती स्वतःच्या स्वतः काय करतात, त्याच्यामध्ये शोधून काढतायत, शिकतायत वगैरे वगैरे खूप काय करतायत. फक्त काय असायला पाहिजे, मुलांना आवड असायला पाहिजे.
ओके. तर यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी आमचा काय आला 54 देशामध्ये 6वा नंबर पण आला. ते 2 टीम असतात त्यांना जपानमध्ये जायला चान्स मिळतो. जसं आपलं इस्रो आहे तसं जपानचं JAXA आहे. त्यांचं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जो रोबोट्स असतो त्याच्यासाठी ॲप बनवायचं असतं आणि आपण त्यांना कोडिंग करून ॲप बनवून द्यायचं असतं आणि ते ॲक्चुअली प्रॅक्टिकली ते काय करतात तिथे वापर करतात आणि 2 टीम पहिल्या ज्या असतात त्यांना फक्त काय होतं जपानमध्ये पूर्ण खर्च काय केला तो गव्हर्नमेंट त्यांच्यातर्फे केला जातो. ओके. त्याच्यामध्ये गेल्या वर्षी पण आम्ही काय केलं 6वा नंबर. पहिल्या वर्षी आम्हाला काय मोठं काय घेता आलं नव्हतं. पण सेकंड इयरला आपण काय केलं हे केलं. तर पुढच्या वर्षी आपण परत जोराने त्याच्यामध्ये काय करतोय उतरतोय. ओके. हे बाकी आपलं FTC वगैरे जे काय ते म्हणजे कॉम्पिटिशन असतं त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतो. आमची मुलं काय करतात, की असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही काय करतात वर्कशॉप ऑर्गनाईज करत असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही शिकवण्यापेक्षा मुलंच आमची काय करत असतात, मुलांना शिकवत असतात. आणि त्यामुळे काय होते सांगा, त्यांचं नॉलेज पण काय होतं, म्हणजे परफेक्ट व्हायला मदत होते. काही-काही ठिकाणी काही-काही प्रॉब्लेम येतात, ते कसे सॉल्व्ह करायचे, हे पण त्यांना काय होते समजतं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही काय करत असतो, म्हणजे काही गावामध्ये जाऊन तिथे बघा छोटी-छोटी मुलं काय करतायत, ती ब्लॉक बेस्ड प्रोग्रामिंग वगैरे शिकतायत. त्यांना ते मुलंच काय करतायत शिकवतायत. काही-काही शाळामध्ये आम्ही काय करतो फ्रीमध्ये असे वर्कशॉप ऑर्गनाईज करत असतो. ओके. आणि याच्यामध्ये आमचा रोल काय नसतो. मुलांनाच आम्ही काय देतो चान्स देतो. छोटी-छोटी मुलं इथे काय करतात बघा, वेगवेगळे प्रोग्राम इथे करत असतात. नंतर 3D प्रिंटर वगैरे यूज कसं करायचं, हे जर तुम्ही बघितलं तर इंजिनिअरिंगमधून जे बाहेर पडतात त्यांना पण यूज करता येणार नाही. अशा प्रकारची सॉफ्टवेअर ब्लेंडर नावाचं सॉफ्टवेअर वापरून डिझाइन करणं वगैरे सगळी कामं ही काय करतात छोटी-छोटी मुलं करत असतात. आणि तशाच प्रकारची कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा ते भाग घेत असतात. तुम्हाला माहीत असेल की IIT मुंबईबद्दल बहुतेक जणांना माहीत असायला हरकत नाही. बहुतेक सगळ्यांनाच माहीत असेल की भारतातली एक नंबर 1 चांगली टेक्नॉलॉजी रिलेटेड काय इन्स्टिट्यूट आहे. त्यांच्यातर्फे दरवर्षी काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारची कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली जातात. त्याच्यामध्ये आमच्या टीम असतातच, प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतातच आणि प्रत्येक वर्षी आमची टीम फायनल्समध्ये असतातच. प्रत्येक फायनल्समध्ये असतातच. ह्याच्यामध्ये मुलं काय करतात, तर ब्लेंडर नावाचं सॉफ्टवेअर ती स्वतःच्या स्वतः काय करतात, मग तिथे त्यांना गाईडन्स पण त्यांचं मिळतं आणि हे काय होतात त्याच्यामध्ये एक्सपर्ट होतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राममध्ये ते काय करत असतात, यूज करत असतात. ओके. किंवा 3D प्रिंटर सारखी छोटी-छोटी मुलं याच्यामध्ये वापरतात. कारण आताची जी जनरेशन आहे ना, खूप हुशार आहे. फक्त आपण काय करतो त्याला, तुला जमणार नाही, जमणार नाही करून आपण काय करत असतो, फाटी खेचत असतो. तसं न करता आपल्याला मुलांना काय द्यायला पाहिजे, प्रोत्साहन द्यायला पाहिजे. ओके. इथे वेगवेगळे फोटो आम्ही कुठे-कुठे जातो वगैरे सगळे आम्ही फोटो मी काय लावलेले, थोडे फोटो मी इथे काय केलेले लावलेले आहे. ओके. तर यावर्षी माझा प्लॅन काय आहे तो मी सांगते बघा. तर यावर्षी मी काय केलंय, फक्त 2च प्रोग्रामवर मला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि 100 मुलांना घेऊन पुढे जायचं आहे. ओके. तर आमचे भरपूर भरपूर प्रोग्राम होतात आणि त्याच्यामध्ये थोडे काय होतात, मुलं काय असतात, इंटरेस्ट असलेली असतात, थोडे इंटरेस्ट नसलेली पण असतात. पण मला अशी मुलं पाहिजेत, की 100 मुलं मॅक्सिमम आपण 100 मुलांनाच घेऊन जायचं आहे आणि त्यांना जी आवडतात प्रोग्राममध्ये ते ते काय करणार आहे, पार्टिसिपेट करणार. तर जनरली पहिला आपला प्रोग्राम काय असणार आहे सांगा? तर मुलांना पहिल्यांदा लॉजिक परफेक्ट असायला पाहिजे. कारण जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं, तुमच्या नातेवाईकात, तुमच्या जवळपास असलेले काही-काही विद्यार्थी काय असतात बघा, डिग्री होल्डर आहेत. BE केलंय, BTech केलंय, त्यांच्याकडे डिग्री आहे. त्यांना कुठलाही दोष मी देत नाहीये. पण आपल्याकडे काय झालंय सांगा, सगळं काय झालेलं आहे, एक्झाम ओरिएंटेड. मार्क्स मिळवा. परीक्षेमध्ये तुम्ही काय करा, मार्क्स मिळवा. तुम्हाला काय नॉलेज आहे त्याच्याशी देणं-घेणं नसतं. पण जेव्हा आपण जॉबला जातो, तेव्हा तुमचं सर्टिफिकेट कामाला येत नाही. तिथे तुमचं काय येतं, नॉलेज कामाला येतं. आणि बहुतेक मी ऑब्झर्व्ह करतो, की सांगतात ते मला डिस्टिंक्शन मिळालं, हे मिळालं. पण त्यांचं लॉजिक काय नसतं, परफेक्ट नसतं. त्यामुळे ते काय होतात सांगा, जॉब मिळवताना त्यांना खूप काय येतात, अडचणी निर्माण होतात. आणि कुठल्याही कॉलेजमध्ये लॉजिक डेव्हलप केलं जात नाही. कारण तेवढा वेळ पण नसतो. आणि दुसरी गोष्ट काय असते, की आपले जे कॉलेजचे जे सिलेबस आहेत, ते टोटली मला तरी वाटतं आउटडेटेड आहे. ते काय केलं दरवर्षी ते अपडेट व्हायला पाहिजे तसे होत नाहीये. पण ती सुविधा समजा आपण लहान वयातच मुलांना दिली, इव्हन जर लॉजिक त्यांचं मुलांचं डेव्हलप केलं लहान वयातच. कारण मुलं काय करतात आवड असेल ना, तर पूर्णपणे झोकून घेऊन त्याच्यामध्ये काम करत असतात. आणि हे वय काय असतं, एखाद्या मोठ्या मुलाला समजा 35-35 वर्षाच्या याला व्यक्तीला शिकवणं आणि छोट्या मुलाला शिकवणं, हे दोन्ही जर आपण काय केलं, अनुभव घेतला, तर दोघांना एकाच वेळी आपण शिकवलं, तर छोट्या मुलाला जेवढं पटकन समजेल, तेवढं मोठ्या मुलाला समजणार नाहीये. हा अनुभव आम्ही घेतोय.
आमच्याकडे काही मुलं अशी आहेत की 4थी-5वी पासून आमच्याकडे जॉइन झालेली आहे. पायथॉन प्रोग्रामिंग म्हणा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे आणि नंतर हळू त्यांचं काय होतंय सांगा, म्हणजे जेव्हा प्रॉब्लेम येतात ते स्वतःच्या स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचं लॉजिक काय होतं सांगा, डेव्हलप होतं आणि सॉफ्टवेअरमध्ये बघितलं, तर एखादी लँग्वेज समजा मला पायथॉन येते. मला दुसरी कुठलीतरी C++ शिकायची आहे. तर त्याच्यामध्ये काय असतं सांगा, कमांड्स फक्त वेगळ्या असतात. लॉजिक सगळीकडे काय असतं सेम असतं किंवा लूप्स वगैरे काय असतात. त्याचं जे असतं ते वर्किंग काय असतं सांगा सेम असतं. त्यामुळे त्याची जर आयडिया मला मिळाली, तर दुसरी लँग्वेज शिकायला मला काय होत नाही, कठीण होत नाही. त्यामुळे मेन आपल्याला काय करायचं आहे, की नुसत्या कमांड शिकण्यापेक्षा माझं लॉजिक कसं डेव्हलप व्हायला पाहिजे, हे काय आहे सांगा महत्त्वाचं आहे. ओके. त्याच्यासाठी आपण काय करतोय तर युरेकाचा म्हणजे पायथॉन एक्सलंट प्रोग्राम आपण सिलेक्ट करतोय म्हणजे पहिल्यांदा लॉन्च करतोय. त्याच्यामध्ये 30 दिवसाचा प्रोग्राम असणार आहे. 30 दिवस म्हणजे 1 तास केव्हा तरी 1 तास होईल, केव्हा तरी 1.5 तास होईल. म्हणजे प्रोग्रामच्या ह्याच्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये 1 तास किंवा हे करणार आहे आणि आठवड्यात दररोज नसणार आहे तो. माझा आठवड्याचा 2 किंवा मॅक्सिमम 3 दिवस देण्याचा तो काय असणार आहे प्लॅन आहे. ओके. तर पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये काय करतोय, पायथॉन आपण परफेक्ट करतोय. याचा फायदा काय होणार आहे तर पुढच्या वर्षी जे IIT मुंबईचं काय असतं सांगा, ॲडव्हान्स पायथॉनवर काय असतात, कॉम्पिटिशन असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काय घेता येईल भाग, गेम इन्व्हेंटर असतात. तुम्ही स्वतःची गेम काय करायची बनवायची आहे. तुम्ही बनवायची म्हणजे पूर्ण गाईडन्स पण त्यांच्याकडनं तुम्हाला मिळालं जातं. ओके. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, भाग घेता येईल. दुसरा याचा एकदा फायदा काय होईल सांगा, तर तुम्हाला बहुतेक जणांना माहीत नसेल, की IOI नावाची एक स्पर्धा असते. म्हणजे कॉम्पिटिशन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन असतं. इंटरनॅशनल ऑलिम्पियाड इन इन्फॉर्मॅटिक्स. ओके. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेस वापरल्या जातात. पण पहिली जी स्टेप आहे त्याची, पहिली जी लेव्हल आहे त्याला आपण एक तर म्हणतो ZIO, झोनल इन्फॉर्मॅटिक्स ऑलिम्पियाड किंवा झोनल कॉम्प्युटिंग ऑलिम्पियाड असे 2 भाग आहेत. याच्यामध्ये काय नसतं, याच्यामध्ये प्रोग्रामिंग काही नसतं. याच्यामध्ये जनरली मॅथ्स रिलेटेड प्रोग्राम त्या टाईपचे असतात आणि याच्यामध्ये आपल्याला प्रोग्राम करायचे असतात. त्याच्यामध्ये कुठलीही लँग्वेज तुम्ही वापरू शकता. कुठली म्हणजे पायथॉन वापरू शकता, C++ वापरू शकता, जावा वापरू शकता. त्यामुळे इथे जर तुम्ही पायथॉन परफेक्ट केली, तर पहिल्या लेव्हलला तुम्हाला काय वापरता येईल सांगा? पायथॉनचा वापर करता येईल आणि या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला काय करता येईल? भाग घेता येईल. दुसरी जी लेव्हल असते ना, त्याच्यामध्ये मात्र पायथॉन अलाउड नाहीये. तिथे आपल्याला कंपल्सरी काय करावं लागते? C++ काय करावं? वापरावी लागते. पण पहिलं जे टार्गेट असणार आपलं ते ZCO. हे काय करणं? म्हणजे ZCO पार करणं हे आपलं टार्गेट असणार आहे. त्यामुळे या प्रोग्रामचा आपल्याला वापर काय होणार आहे? बऱ्यापैकी इथे होणार आहे. आणि ही मी कोणाला म्हणेल, की 5वी, 6वी, 7वी ची मुलं पण ते ट्राय करू शकतात. त्याच्यामध्ये नाही आपण सिलेक्ट होईल, पण ठीक आहे. आपल्याला काय मिळालं? अनुभव मिळाला. ओके. तर हा तो आपला एक प्रोग्राम असणार आहे. आपला 30 दिवसाचा प्रोग्राम. पण तो दररोज न ठेवता मी काय करतोय, आठवड्यातनं 2 किंवा 3 दिवस असणार आहे. त्याच्यामध्ये मेन आपलं काय असणार आहे सांगा, की लॉजिक डेव्हलप करणं, मुलांचं लॉजिक डेव्हलप करणं. ओके. नंतर दुसरा जो प्रोग्राम आपण घेतोय तो 1 इयर चालणार आहे. म्हणजे आपण मुलं जी म्हणजे आता जनरली काय होते सांगा, की काही मुलं माझ्याकडे जॉइन होतात, की 6 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी जॉइन होतात. पण नंतर मी काय ऑब्झर्व्ह करतो, त्यांना इंटरेस्टच नसतो. पालकांनी सांगितलं म्हणून ते जॉइन झालेले असतात. अशी आपल्याला मुलं नको आहेत. आणि ती काय राहत नाही सांगा शेवटपर्यंत मग राहत नाही. आणि त्यामुळे काय करायचं तुम्ही ट्राय करू शकता. मुलांना तुमच्या आवडतं का? हे पहिल्यांदा ट्राय करा. आणि जर त्यांना आवडत असेल तर पुढे त्यांना कंटिन्यू करू. म्हणजे पुढचे जे आपले 9 महिने असणार आहे, त्याच्यामध्ये ते जॉइन होऊ शकतात. पहिल्यांदा तुम्ही ट्राय करा बाबा Pythonमध्ये त्यांना कितपत इंटरेस्ट आहे. ओके. आणि जर इंटरेस्ट असेल तर आपण काय करणार आहे पुढच्या लेव्हलला जाणार. ओके. पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण काय करणार आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये करणार आहे. ह्याच्यामध्ये माझे 3 प्रोग्राम मी करतोय तुम्हाला देतोय. तर पहिली गोष्ट आपण AI बघतोय. ओके. AI युजिंग पायथॉन. पहिल्यांदा ब्लॉक मोडवर असणार आहे. छोटी मुलं आहेत त्यांना ब्लॉक मोड येणार आहे. आणि जी 7वी, 8वी, 9वी ची वगैरे ते डायरेक्टली तुम्ही पायथॉन वापरून AI कसं वापरायचं ते आपण बघतोय. नंतर रोबोटिक्समध्ये आपण बघतोय. आणि तिसरी गोष्ट काय करतोय तर आपण फक्त ZCO पुरतं मर्यादित न राहता पुढच्या स्टेपसाठी आपण काय करतो त्याच्यामध्ये C++चा काय करतोय समावेश करतोय. ओके. याचा अर्थ असा नाही की C++मध्ये मी मास्टर बनणार एका वर्षात. नाही. तर जनरली माझा उद्देश काय बघा, की मी तुम्हाला म्हटलं, की माझ्याकडे जी मुलं असतात 5वी 6वी ला जॉइन होतात आणि त्याच्यामध्ये काय असतं सांगा, की पहिल्यांदा ते एका लँग्वेजमध्ये काय करतात मास्टर होतात. म्हणजे लॉजिक मास्टर होतात म्हणण्यापेक्षा लॉजिक त्यांचं परफेक्ट होतं आणि त्याच्यानंतर ते काय करतात सांगा, त्यांना कोणाची गरज लागत नाही. फक्त मध्ये-मध्ये तुम्ही त्याला काय करायचं गाईडन्स करायचं. ते ऑटोमॅटिकली काय करतात ते पुढे-पुढे जातात. अशी पण काही मुलं आहेत, मी रोबोटिक्समध्ये त्यांना बेसिक सगळं शिकवलेलं. ऑटोमॅटिकली ते काय करतात सांगा आता
पुढचं ते शिकत झालं. आपला एक दत्ताराम गवस म्हणून, दत्ताराम सावंत म्हणून जो मुलगा आहे, जो डिप्लोमाला आहे, मेकॅट्रॉनिक्सला आहे, 3rd इयरला आहे. तो एकदम गावातला मुलगा आहे, एकदम खेड्या गावातला मुलगा आहे. फक्त तो 7वीत का 8वीत असताना आमच्याकडे जॉईन झालेला. ओके. त्याला मी बेसिक शिकवलंय, पण आता तो एक्सपर्ट एवढा झालेला आहे की तो वेगवेगळ्या ठिकाणी काय करतो, लोकांना गाईडन्स करत असतो. आमच्या विद्यार्थ्यांना पण तो काय करत असतो, गाईड करत असतो. आणि जो डीपेक्स पुण्याला जो प्रोग्राम झालेला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गोव्यातली बहुतेक चांगली इंजिनिअरिंग कॉलेज त्याच्यामध्ये सहभागी झालेले आणि त्याच्यामध्ये त्यांनी पहिला नंबर मिळवलेला. ओके. म्हणजे त्यांनी शहरी विद्यार्थ्यांना सुद्धा काय टक्कर दिली. म्हणजे मुलं कुठेही समजा शहरामध्ये म्हणा, गावामध्ये सगळीकडे हुशार मुलं आहेत. पण आपण त्यांना काय देतो हे काय सांगा त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. 2 मिनिट. कोणतरी जॉईन झालंय. ओके. आपला काय असणार, दुसरा प्रोग्राम असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार सांगा, की आपण सेकंड लेवलचं पण त्याच्यामध्ये काय करणार आहे, कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण परत एकदा लक्षात घ्या, की पहिल्याच वर्षी त्याच्यामध्ये आपण सिलेक्ट होऊ असं नाही आहे. कारण ती तेवढी सोपी नसते. पण पहिल्या वर्षी मुलांना काय येईल सांगा, की आयडिया येईल की कशा प्रकारची स्पर्धा असते. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या आणि काही स्पर्धा असतात बघा, की विकसित भारतचा एक प्रोग्राम निघालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग, ह्या सगळ्या ज्या मॅक्झिमम ज्या स्पर्धा आहेत ना, त्या फ्रीमध्ये आहेत. मुंबईच्या IIT मुंबईच्या नॉमिनल फी असते 2,000च्या दरम्यान साधारण त्यांची फी असते. ओके. पण बाकीचे जे सगळे तुम्ही जर बघितले तर फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे, रजिस्ट्रेशनसाठी पैसे भरायची गरज नाही. कीबोर्ड सुद्धा काय सांगा फ्रीमध्ये आहे. कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामिंग चॅलेंज जे आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठलीही फी काय करावी लागत, भरावी लागत. फक्त ते तेवढं सोपं नाही आहे, की ते आपल्याला काय करावं लागतं, थोडंसं त्याच्यासाठी जास्त म्हणजे प्रॅक्टिस असायला पाहिजे आणि लॉजिक आपलं परफेक्ट असायला. ओके. नंतर आणि कुठल्या ज्या स्पर्धा असतात त्या यंत्रा, म्हणजे ही आपली याची झाली IIT मुंबईची झाली. नंतर AI हॅकॅथॉन वगैरे असतात. ओके. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, भाग घेऊ शकतात. पण त्याच्यासाठी तुमचं मेन काय असायला पाहिजे, तर लॉजिक परफेक्ट असायला पाहिजे. ओके. तर हे काय झालं सांगा थोडक्यात. इथे आपले जे आपल्या 5वी 6वी पासून जे आपल्याला बरोबर आहेत ना, हे सगळे आपली टीम आहे बघा. यंदा थोडे जण 12वीला आहेत, 11वीला आहे, 10वीला वगैरे आहेत. पण त्यांनी काय केलंय सांगा, छोटे असतानाच आपल्याकडे ते जॉईन झालेले आणि आता बऱ्यापैकी टेक्नॉलॉजीमध्ये ते मास्टर झालेले आहे. ओके. इव्हन मी तुम्हाला सांगतो, त्यांच्यासमोर एखादा डिग्री होल्डर आणून दिला ना, तर त्याला सुद्धा ते गाईड करू शकतात. त्यांना थेरॉटिकल नाही जमणार मॅक्झिमम, त्यांना प्रॅक्टिकल तुम्हाला ते सगळे प्रॉब्लेम, कारण थेरॉटिकल इंजिनिअरिंगची मुलं चांगली करू शकतील, सांगू शकतील एक्सप्लेन. पण एवढं त्यांना थेरॉटिकल नाही जमणार, पण प्रॅक्टिकली तुमचे सगळे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करू शकतील, एवढे ते काय झालेले सांगा, ट्रेन झालेले. ओके. तर हे आपल्याला थोडक्यात झालं. आता मी पहिल्यांदा तुमची क्वेश्चन घेऊया आणि नंतर मी पुढचं बोलायला चालू करतो. आपला म्हणजे कसं काय करणार ते आपण डिटेल आपण बघू. ओके. तुमचे काय आधी क्वेश्चन असेल ते सांगा मला. आपल्याकडे एक स्वरा जॉईन झाली आहे का, स्वरा कांदे नाव दिसते मला, वेदांत कांदे. हॅलो सर, वेदांत आहे मी. वेदांत नाही. ओके. वेदांतची बहीण आपली स्वरा बहुतेक 4थी मध्ये असताना माझ्याकडे जॉईन झाली, बरोबर आहे वेदा? हो आता ती बरोबर. 8वीत का 9वीत आहे? 9वीत आहे. 9वीत आहे. ओके. ती 4थीत असताना बहुतेक पायथॉन मध्ये मला जॉईन झालेलं आहे. आणि तिचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, ती 4थीत असताना जॉईन झाली. त्या बॅचमध्ये दुसरा एक डिप्लोमा होल्डर होता, पण त्या डिप्लोमा होल्डरपेक्षा स्वराला चांगलं एक समजायचं. ती 4थीतली ठाण्याची मुलगी आहे बघा. यंदा ती बहुतेक 9वीत आहे, बरोबर ना रे? ओके. पण त्याच्यानंतर तिने आमचा संबंध जास्त नाही आला तिचा, म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये तिने काही जास्त नाही हे केलं, म्हणजे कुठे भाग नाही घेतला. ओके. हा बोला, कोणाला काय बोलायचं बोला. तुमचे काही क्वेश्चन असेल तर विचारा आधी, आपण पुढे जाऊया. हॅलो. हा सर, नमस्कार. मी पुराणिक बोलतो पुण्यावरून. बोलू का 2 मिनिटं? हा बोला ना. हा, माझा एक प्रश्न होता की आता माझी मुलगी, छोटी मुलगी आता 6th स्टँडर्डला आहे. ओके. हा, तर तिच्यासाठी कसं हा कोर्स होऊ शकतो? आणि तुम्ही म्हटलं ते पायथॉन तुम्ही शिकवणार, बरोबर ना? त्याची फी काय असणार? फी सांगतो मी, सगळं फी सांगतो. पायथॉन मी काय करणार, 5वी 6वीला पायथॉन देतोय, ते सगळ्यांसाठीच असणार आहे.
ओके आपल्या ओके. ग्रुपमध्ये, कारण इथे आपलं लॉजिक परफेक्ट होण्यासाठी चांगली लँग्वेज आहे, एकदम सिम्पल आहे, मुलांना हँडल पण करता बरी येणार आहे. त्याच्यासाठी आपण काय करतोय तर पहिल्यांदा पायथॉन देतोय मुलांना. ओके. ओके. आणि इव्हन जर तुम्ही बघितलं तर माझ्या असे काही मुलं ह्याच्यात येतात जे डिग्री करून बाहेर पडलेले आहेत, बीटेक. बरं. ते पण काय सांगतात मला पायथॉन शिकायचं आहे, कारण कंपनी कुठे जाऊन त्यांना सांगते की तुम्ही पायथॉन शिकून या म्हणून. ओके. पायथॉन आता बहुतेक ठिकाणी एआय वगैरे ठिकाणी सुद्धा वापरली जाते. ओके. ओके. फाईन. ओके. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग याच्यामध्ये सुद्धा काय केले जाते, पायथॉन वापरले जाते. पण बीटेक झालेले सुद्धा मुलं आता काय करतायत की पायथॉन शिकायला हे करतायत. ओके. आणखीन एक माझी एक फ्रेंड आहे, तिचा मुलगा 10वी मध्ये आहे आता, अप्रोचिंग 10th एक्झाम ओके. 3 महिन्यामध्ये. तर मग तिच्यासाठी काय उपयोग होईल का त्या मुलासाठी काय? सगळ्यांसाठीच आहे, हा जो प्रोग्राम आहे तो सगळ्यांसाठीच आहे. पायथॉन वगैरे आहे ना, सगळ्यांसाठीच. 5वी 6वी ओके. 7वी 8वी 9वी 10वी पासून. ओके. 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 ठीक आहे. थँक्यू. ओके. बोला सगळ्यांना, कोण बोला. मी अनुष्का कुलकर्णी बोलतेय सर, कोल्हापूरवरनं. हा बोला. माझा मुलगा आता 6वीला आहे. हम्म. तर त्यानं आता युरेकाचा होमी बाबा क्लास केलाय पूर्ण, केणी मॅडमचा. ओके. मग आता ही लिंक आम्हाला मिळाली आहे. तर पायथॉन हे तुम्ही जे शिकवणार आहे ते म्हणजे कम्प्युटरवरच पूर्ण शिकवणार आहे ना? जनरली कॉम्प्युटरवर शिका, तुम्ही मोबाईलवर पण वापरू शकता. ओके. बर. पायथॉन तुम्ही पायरॉट, मी तुम्हाला एक बहुतेक ग्रुपवर लिंक पाठवली, मी परत एकदा पाठवतो. ते आज आपण एक छोटासा डेमो पण बघणार आहोत. ओके. मुलं हां. कसं काय करू शकतात ते मी तुम्हाला एक पाठवलेले आहे, परत एकदा पाठवतोय बघा. हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. कॉम्प्युटरवर आपण बघणारच आहोत, कॉम्प्युटरवर पण बघू शकता की तुम्ही मोबाईलवर पण करू शकता. बर. ओके. म्हणजे ते डाउनलोड करून त्याच्यावर तुम्ही शिकवणार ना हे? हां बरोबर. मी ओके. एक ओके. पाठवले बघा, ॲपची लिंक ग्रुपवर पाठवले. अच्छा. कोणतरी नवीन ग्रुपमध्ये झालं त्याच्यासाठी जॉईनिंग लिंक पण पाठवतो. ओके. ओके. ओके सर, थँक्यू. आणि कोणाला काय नमस्कार बोलायचं? कुशल सर. हां बोला. संपदा पुराणिक बोलतीये. ओके. तुम्ही जी लिंक आता पाठवली आहे ना ती सबस्क्राईब करा असं म्हणतायत ते. पर इयरली किंवा मंथली ऑप्शन नाही दिलेला आहे फ्री, तो. नाही ते करू नका. फ्री मध्ये आहे बघा, फ्री ऑप्शन सिलेक्ट करा. फ्री ऑप्शन आहे तिथे. ओके. फ्री ऑप्शन सिलेक्ट करून ते डाउनलोड करायचं. ठीक आहे. आणि आपले हे सगळे क्लासेस होणार ते ऑनलाईन होणार ना? ऑनलाईन होणार. आणि आठवड्यातले जे तुम्ही 2 किंवा 3 दिवस क्लास घेणार त्याची वेळ टायमिंग काय असेल? वेळ ते काय आपलं असेल? 7:30 असणार आहे, साधारण 7:30 किंवा त्याच्या पुढे. ओके. 7:30 किंवा त्याच्या पुढे. ओके. हां संध्याकाळी. ओके. रात्री म्हणूया आपण. ओके. तर हम्म. माझ्याकडे सध्या काय आहे सांगा, मी मंडेकडे एक स्लॉट माझ्याकडे अवेलेबल आहे, नंतर थर्सडेकडे माझ्याकडे अवेलेबल आहे. ओके. आणि सॅटर्डे आणि संडे हे माझ्याकडे दिवस काय सांगा अवेलेबल आहे. ओके. ओके. मंडेला माझ्याकडे आज जो टाइम अवेलेबल आहे तो माझ्याकडे 9 नंतरचा आहे. ओके. थर्सडेला माझ्याकडे 7:30 अवेलेबल आहे, सॅटर्डेला पण 7:30 अवेलेबल आहे, आणि इकडे पण 7:30 अवेलेबल. ओके. सर तुम्ही जी आपण काय 100 करणार, मुलं सिलेक्ट करणार म्हणताय, मग ते पायथॉन बेस मधनच पुढे सिलेक्ट करणार का तुम्ही? जनरली मी का करतो तसं बघा, लक्षात घ्या की माझा अनुभव असा आहे की जनरली काय होते सांगा, स्टार्टिंगला तुम्ही समजा 1 इयरचा प्रोग्राम घेतला आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की काय आलं सांगा, त्या मुलाला त्याचा इंटरेस्ट नाही आहे. ओके. मग तो काय होतो, तो क्लासेस जॉईन करायला बघत नाही. तुम्ही सांगता त्याला पैसे भरलेत बाबा चला जॉईन व्हा, त्याला इंटरेस्ट नसेल तर आपण त्याच्यामध्ये हे करायचं नाही. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा काय करा, ज्यांना 100% माहित आहे की बाबा माझं हे करणार आहे, तर तुम्ही 1 इयरमध्ये त्याच्यामध्ये जॉईन व्हा. नाही तर पहिल्यांदा 3 महिने बघा त्याचं. 3 म्हणजे 2.5 महिने होणार, 30 दिवस म्हणजे आपले साधारण 2.5-1 महिने लागतील आपल्याला. ओके. 30 तास म्हणजे डेज म्हणजे काय असणार आहे, प्रत्येक दिवशी नसणार आहे, आठवड्यातनं 2 किंवा 3 जितके दिवस. लेक्चर ओके. घेणार तेवढे काउंट करणार. हां. ओके. तर पहिल्यांदा ते बघा, आणि जर त्याला इच्छुक असेल तर हे करा. आणि पुढे काही enroll मुलं अशी करा. असतात की त्यांना बाबा त्याच्यामध्ये इंटरेस्टच आहे, कन्फर्म असेल तर तुम्ही 1 इयर हे करा. ओके. नाहीतर काय होतं, नंतर काय होतं सांगा, ती मुलं 4-5 लेक्चर झाले की अटेंड करायला बघत नाही. मला तशी मुलं नको आहेत. ओके. ओके. मी म्हटलं तुमचं काय असं मेरिट लिस्ट वाईज काय परीक्षा घेऊन तुम्ही लावता की 100 मुलं कसे सिलेक्ट जनरली करायचे? इथे परीक्षा घेण्याचा संबंध मी काय समजतो सांगा, प्रत्येक मुलगा हा हुशार असतो.
त्याला मी कुठल्याही हम्म. शालेय परीक्षेवर मला विश्वास नाहीये. ओके. तुम्हाला मी हम्म, अशी हम्म. अनुभव देईन मुलं की ज्याला 99% मार्क मिळाले आणि त्याच्याच क्लासमध्ये समजा एखादा मुलगा 45% आहे, तर मी हम्म. असे अनुभव घेतले, याचा बॉस हा आहे. हा पुढे जाऊन काय झालं सांगा, हम्म. यशस्वी झाला, त्याच्या हाताखाली हा काम करतोय. ह्याच्याकडे जे आहे हम्म. ना, आपण जास्त करून काय घेतोय सांगा, क्वेश्चन आणि आन्सर पाठ करतोय, पुस्तकी ज्ञान देतोय. ओके. एक्झाम सिस्टीम आपली काय आहे सांगा, नॉलेजवर म्हणण्यापेक्षा आपण बाहेर काय करतो त्याच्यावर आहे. काही काही मुलं मी अशी पण बघितलेले आहेत, मॅथ्स सुद्धा ते पाठ करतायत. हा क्वेश्चन आहे, हे त्याचा आन्सर आहे. त्यामुळे जर आपण काय केलं, वेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा प्रयत्न केला. आता जर तुम्ही बघितलं तर मी सांगतो, एखाद्या विद्यार्थ्याला मॅथ्समध्ये समजा 100 पैकी 100 मार्क्स मिळाले. ओके. आपल्याकडे एक हम्म. एक्झाम आहे बघा, आयोक्यूएम नावाची. ओके. आणि तो जे शिकतो त्याच्यातलं समजा याच्यातले क्वेश्चन याच्यामध्ये आयोक्यूएम मध्ये जर क्वेश्चन विचारले, तर त्याच्यातला 2-3 क्वेश्चन पण तो सोडवू शकणार नाहीये. त्याच्या सिलेबस मध्ये असला तरी. कारण ह्याला सवय काय झालेली आहे, त्याला क्वेश्चन पण माहित आहे आणि आन्सर पण माहित आहे. इथे तुम्हाला नाही, इथे फिरवून क्वेश्चन विचारले जातात. ओके. ही सुद्धा एक ऑलिम्पियाडची पहिली स्टेप. ओके. त्यामुळे शाळेमध्ये मार्क्स किती पडतात याला मी कोणाला हुशार म्हणत नाही, कोणाला ढ म्हणत नाही. सगळे माझ्या दृष्टीने हुशार आहेत. ओके. त्यामुळे मी ओके. सहसा कोणाला 10वीची परीक्षा झाली की मार्क्स मी कोणालाच विचारत नाही. 12वीची परीक्षा आली, मार्क्स मी कोणालाच विचारत नाही. ओके. कारण मार्क्सला किती डिमांड द्यायचं हे तुम्ही ठरवा. ओके. येस येस सर. ओके. नमस्ते सर. हा बोला. सर मी सार्थक चव्हाण बोलतोय सोलापूरमधून. मी आता सध्याला 12वी पास झालोय. यावर्षी ड्रॉप घेतलोय आणि आता म्हणजे मी पुढे MBBS करायचं ठरवलंय. ओके. मग आता पुढचा काळ कसा येणार आहे ते अजून म्हणजे कुणाला काही नीट सांगता येत नाही. मग ओके. त्यासाठी माझी इच्छा होती की म्हणजे AIचा वापर किंवा टेक्नॉलॉजीचा वापर पुढे मेडिकलमध्ये यूज चांगल्या पद्धतीने करून आपण त्यामध्ये त्या क्षेत्रात पुढे जावं अशी म्हणजे इच्छा होती. त्या दृष्टीने युरेकाचे काही कोर्सेस वगैरे अवेलेबल आहेत का पुढच्या मे-जूनच्या दरम्यान? तसे आमचे मंथली असे कोर्स सहसा नसतात. ओके. कारण मे-जून मध्ये आमचं काय असतं की वेगवेगळे आणि आम्ही कुठेतरी व्हिजिटला जातोय, वर्कशॉप वगैरे असे आम्ही करत असतो. त्यामुळे असे मंथली 1 मंथ ड्युरेशनचं असं नाही. पण तू पायथॉन शिकला तरी तुला फायदा होईल त्याचा. ओके. कारण AI म्हटलं, कुठलंही म्हटलं, AI म्हणा, मशीन लर्निंग म्हणा, तिथे प्रोग्रामिंग येतं. ओके. हो. म्हणजे AIचा यूज करून मेडिकलमध्ये पुढे जाण्यासाठी अशा पद्धतीचं युरेकाकडे काही क्लासेस वगैरे असे काही आहे का? असं स्पेसिफिक आपण हे काय आहे सांगा, सगळ्यांसाठी उपयोग आहेत असे हे आहेत बघ. पायथॉन जेव्हा आपण बेसिक शिकतो ना, ते सगळं बेसिक सगळ्यांचं सगळीकडेच लागते. AI मध्ये बेसिक तुला पाहिजे, लॉजिक पाहिजे, बरोबर आहे ना? ते तिथे काय केलं तर क्लिअर केलं जाईल. प्रोग्रामिंग म्हणजे काय, तिथपासून तुझं चालू होईल. ओके. हो. स्पेसिफिक असं बाबा मेडिकल फील्डला धरून आपण असं नाही टार्गेट करत आहे. हो, मी काय हो. म्हणतो लक्ष आलं तुला? हो. ओके. किंवा तुमच्या नॉलेजमध्ये असं कोणतं म्हणजे दुसरं कुठलं आपण प्लॅटफॉर्म? ओके, आपण नंतर बोलूया. मला कॉल करतो. ओके. हो ठीक आहे. चव्हाण, तुम्हाला काय बोलायचंय? चव्हाण. हा मीच होतो ते. ओके. हॅलो सर, मी हर्षवर्धन सानप बोलतोय. 9th क्लासचा स्टुडंट आहे. ओके. आणि सर हे तुम्ही जे ZIO आणि ZCO च्या तुझा आवाज नाही येत. हॅलो. काय असेल? आवाज हॅलो. नाही आला तुझा. आवाज नाही आला. परत बोल. आता येतोय का सर? हा बोल. सर मी 9th क्लासचा स्टुडंट आहे. हे जे तुम्ही आता ZIO आणि ZCO चे जे इन्फॉर्मेशन सांगितली, त्यामध्ये आपल्याला इन फ्युचर फायदा काय असेल? जनरली एक लक्षात घ्या बघा, ज्यांना समजा IOI नावाची एक काय असते, इंटरनॅशनल लेवलला काय असतं, कॉम्पिटिशन असतं इन्फॉर्मॅटिक. त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग नॉलेज तुमचं काय केलं तर चेक केलं जातं. काही वर्षापूर्वी एक समजा मालविका जोशी नावाची एक मुलगी होती बघा, मुंबईचीच आहे, मालविका जोशी. तुम्ही टाका तिला, मालविका जोशी, गुगलवर टाका जोशी. ओके. ही मुलीने काय केलं सांगा, 10वीची परीक्षा दिली नाही, 12वीची परीक्षा दिली नाही. तिने भारताचं 3 वेळा काय केलं, प्रतिनिधित्व केलेलं. ती सिल्वर मेडलिस्ट आहे. 2 काय 3 वेळा तिला काय मिळालं सांगा, सिल्वर मेडल मिळालेलं आहे. ओके. नंतर इथे भारतामध्ये काय मिळत नव्हतं तिला, फक्त एक तुम्हाला माहित आहे का माहित नाही,
एक CMI नावाची एक इन्स्टिट्यूट आहे, चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट. म्हणजे जर मॅथ्समध्ये तुम्हाला काय करायचं असेल तर एक तर फेमस कुठले आहे सांगा, चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट, नाहीतर ISI म्हणून एक काय फेमस आहे. ओके, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. ओके, CMI ने त्याला ऑफर दिलेली, तुझ्याकडे 10वी-12वीचं सर्टिफिकेट नसलं तरी चालेल, आम्ही तुला काय देतो, ऍडमिशन देतो. ओके, पण त्यावेळी त्यांनी काय केलेलं सांगा, MIT म्हणजे आपलं पुणा, बॉम्बे आणि कुठे आहे ना ते MIT नाही सांगत मी, USA मध्ये असलेलं टॉप 1 युनिव्हर्सिटी, जगातली टॉप 1 युनिव्हर्सिटी, इथे तिने सॅट नावाची परीक्षा दिलेली. सॅट ही एकदम सिंपल असते, पण तुमचं निवड ही फक्त सॅटवर होत नाही. ओके, तिथे मॅथ्स बघा, इंग्लिश बघा, एकदम सिंपल आहे. आपल्यातले चांगली मुलं काय गोष्टी ते इझिली कव्हर करू. तिथे सॅटवर हे होत नाही, तर बाकीचा परफॉर्मन्स तुमचा बघितला जातो. तिच्याकडे 10वीचं परीक्षेचं हे नाही, 12वीचं नाही आहे, पण भारताचं तिने काय केलं सांगा, 3 वेळा प्रतिनिधित्व केलेलं, सिल्वर मेडलिस्ट होती. ओके, MIT मध्ये तिला अंडर ग्रॅज्युएटसाठी काय मिळालं सांगा, ऍडमिशन मिळालेलं. कशाच्या बेसवर, फक्त याच्या बेसवर. ओके, आणि ते सुद्धा स्कॉलरशिपवर. जर तुम्ही विचार केला ना, तर MIT मध्ये जर आपण बघायला गेलो तर आपल्याला कितीतरी खर्च येतो. ओके, कोट्यामध्ये आपल्याला काय येतो सांगा, खर्च येतो. तो संपूर्ण तिला स्कॉलरशिप मिळाली, हा एक फायदा आला. आता ZCO आणि ZIO ह्या त्याच्या पहिल्या स्टेप झाल्या. एक तर तुम्ही ZIO देऊ शकता किंवा ही पण देऊ शकता किंवा दोन्ही देऊ शकता. मग त्याची पुढची स्टेप, मग ते 3-4 फेरीमध्ये आपले भारताचे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी काय केले जातात, निवडले जातात. 5 ते 6 विद्यार्थी निवडले जातात. आता याचा फायदा काय तो बघा. तर आता काय केलं, तुम्ही जर IIT ऐकलं असेल सगळ्यांनी, IIT आपल्या खूप IITs आहे. IIT मद्रास आहे, IIT मुंबई आहे, IIT कानपूर आहे, गांधीनगर आहे, अशी खूप IIT आहे. तर यांनी सुद्धा काय केलंय सांगा, की यांनी पण आता काय केलेलं आहे, हे काढलेलं आहे. जर तुम्ही काय केलेलं असं सांगा, ह्या परीक्षेच्या आयोवा स्टेजच्या म्हणजे 4-5 स्टेज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कॅम्पपर्यंत गेलेले असाल तर तुम्हाला जेई न देता या सगळ्या काय देत आहेत, तुम्हाला ऍडमिशन देत आहे. पर्टिक्युलर सीट्स त्याने रिझर्व ठेवलेले आहेत. हे गेल्या 2 वर्षापासून चालू झालेलं आहे. ओके, हे त्याचा एक ऍडव्हान्टेज झालं. क्लिअर सर समजलं? परत सांगा ना जरा हे. IOI परीक्षेमध्ये समजा पहिली ZIO जे सेकंड स्टेप आहे, नंतर थर्ड स्टेज आहे आणि त्याच्यानंतर कॅम्प असते. कॅम्पमध्ये काय मिळवले, 35 विद्यार्थी निवडले जातात कॅम्पमध्ये. ओके, आणि त्याच्यातले नंतर भारताचं प्रतिनिधित्व करणारे 5 ते 6 विद्यार्थी निवडले जातात. समजा तुम्ही कॅम्प लेवलपर्यंत पोहोचला आणि समजा तुम्ही जेईची वगैरे एक्झाम नाही दिलेली आहे, ओके, किंवा जेई मध्ये तुमचा परफॉर्मन्स नाही आहे, तरी या बेसिसवर तुम्हाला काय मिळते सांगा, याच्यामध्ये काय केलं जातं, ऍडमिशन मिळू शकतं. ओके, मद्रासने, बॉम्बेने चालू केलंय, कानपूर, गांधीनगर अशा 4-5 संस्थेने काय केलेलं आहे सांगा, दिलेलं आहे. आणि भविष्यामध्ये काय होणार सांगा, बाकी सगळ्याच याच्यामध्ये सुद्धा चालू होईल ते. ओके, अगोदर इंडियामध्ये नव्हतं. ओके, किंवा CMI मध्ये तुम्हाला डायरेक्टली मिळू शकते, त्यांची पण एंट्रन्स असते. ISI मध्ये डायरेक्टली मिळू शकते. ओके, हा पण एक काय झाला फायदा. नुसता IOI नाही म्हणजे सांगत मी, IMO पण असते. IMO म्हणजे इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड. फक्त लोकांचा भ्रम काय सांगा, शाळेमध्ये ज्या तुमच्या होतात त्या स्टँडर्ड म्हणजे गव्हर्नमेंटच्या नाही आहेत. त्या सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन, त्या चांगल्या नाहीत असं म्हणत नाहीये मी. पण जी खरी ऑलिम्पियाड आहे ती इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड आहे ना, ही इंटरनॅशनल लेवलला होते. ती भारत सरकार भारताचं प्रतिनिधित्व करणारे 5 विद्यार्थी निवडतात. त्याची पहिली जी स्टेप आहे ती IOQM आहे. ओके, इव्हन याच्या कॅम्प पर्यंत तुम्ही गेला ना तरी तुम्हाला डायरेक्टली ऍडमिशन मिळू शकते. इथे ISI मध्ये मिळू शकते डायरेक्टली ऍडमिशन तुम्हाला. इंडियन सर या सगळ्या एक्झाम्स 10वीत का, 10वी नंतर की 12वी नंतर? नाही, ह्या ज्या परीक्षा आहेत त्या तुम्ही 8वी पासून स्टार्ट करा. IOI तुम्ही 5वी पासूनच चालू करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. पण IMO वगैरे असतात ना, म्हणजे IOQM वगैरे, ह्या तुम्ही काय करायचे, 8वी पासून स्टार्ट करायचं. कारण 8वी मध्ये क्लिअर होईल याची गॅरंटी नाहीये. 9वी मध्ये परत घ्या, 10वी मध्ये द्या, 12वी पर्यंत परीक्षा देऊ शकता. सगळ्यांना पेपर एकच असतो. फक्त काय असतं सांगा, कट ऑफ वेगवेगळं असतं. समजा 100 मार्काचा पेपर असेल तर 8वीच्या मुलांनी जरी 20 मार्क मिळवले ना तरी तो दुसऱ्या लेवलला पोहोचतो. पण 12वीसाठी काय असतं सांगा, तेच 60 मार्क मिळाले तर तो दुसऱ्या लेवलला पोहोचणार. प्रत्येकासाठी कट ऑफ काय असतं सांगा, वेगवेगळं असतं. क्लिअर? होय.
आणि कट ऑफ कुठे समजू शकतो आपल्याला? हे सगळं वेबसाईटवर मिळतं. ओके. वेबसाईटवर मिळेल. ओके, धन्यवाद. आणि कोणाला काय विचारायचं? सर ते पायथॉन मध्ये 2 ऑप्शन दिसतायत. 999 आणि 290 चे. 999 आणि 290 पर मंथ. नाही ते तुम्ही फ्री मध्ये करा. ते हे करू नका, परचेस करू नका. काय फ्री ऑप्शन आहे तिथे. कुठे दिसत हॅलो. नाहीये. हां. आहे बघा. हो का? फ्री मध्ये करा. हे करू नका, ते बाय करायचं नाहीये. ओके. बाय करायचं नाहीये. हां. ओके. फ्री ऑप्शन खरं कुठे दिसलाच नाही मला. परत एकदा ट्राय करा. आहे करा. मला पण बघावं लागेल, आता खूप दिवस नाही यूज, पण आहे त्याच्यात फ्री आहे ऑप्शन. ओके. कोणी चालेल. इन्स्टॉल केलंय, कोणी इन्स्टॉल केलं तर हेल्प करा त्यांना. ओके. ओके. आणि कोणाला काय विचारायचंय बोला. हॅलो सर. हा बोला. सर नमस्कार, मी कैलास नांदे बीडवरून बोलतोय. हा बोला. आवाज येतोय ना सर? हा बोला ना. हा सर, माझा मुलगा नवोदय विद्यालयामध्ये 10वीला आहे आता. हम्म. तर आपले तिथे एक अडचण अशी की मोबाईल वगैरे अलाउड नाहीत त्यांना. माहिती आहे. नवोदयामध्ये मुलांना शक्य नाही होत ते. नवोदयच्या मुलांना नाही शक्य होत. ओके. मग 2-3 महिन्याच्या नंतर परत कसं काय हे करता येईल का? त्याची 10th एक्झाम झाल्यानंतर ते बघूया आपण, काही- तेव्हा बघूया. ओके. चालतंय. ओके, थँक्यू सर. हॅलो. बोला. हा नमस्कार, मी अनंत माणगावकर बोलतोय मुंबईवरून. हा बोला ना. हा माझा मुलगा 6वीत आहे. हम्म. आलं का लक्षात? तर कोणत्या पाथवेवर जायचं आहे? नो डाऊट त्याला ह्याच्यामध्ये प्रोग्रामिंगमध्ये आवड आहे आणि मॅथ्सही बऱ्यापैकी चांगलं आहे त्याचं. तर कसा पाथ चूज करायचा की तुमचा ओव्हरऑल वर्षाचा कोर्स असतो, त्याच्यामध्ये हे सगळं एक कॉम्प्युटरची स्ट्रीम पण असते आणि मॅथ्सची स्ट्रीम वगैरे असते, असं काही असतं का? जनरली हा जो प्रोग्राम मी सांगतोय ना, तो फक्त कॉम्प्युटर रिलेटेड आहे. अच्छा. त्याच्यामध्ये अच्छा. मॅथ्स इन्व्हॉल्व नाही. फक्त मॅथ्स मध्ये विषय आला म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. ओके. ओके. हां. हे संपूर्ण कॉम्प्युटर रिलेटेड आहे, प्रोग्रामिंग रिलेटेड आहे सगळं. हे जे कॉम्पिटिशन अच्छा. वगैरे सगळं असणार ते याच्यावर अवलंबून असणार आहे, म्हणजे प्रोग्रामिंग. ओके. अच्छा. आणि मॅथ्ससाठी स्पेसिफिक वेगळा कोर्स असतो का तुमचा? वेगळं असतं ते. मग त्याच्याबद्दल माहिती कशी मिळू शकेल नंतर? त्याच्यावर आपण एखादं लेक्चर ठेवूया, सेपरेट ठेवूया. ओके. बर. ठीक. पण त्याला कसं हे करायचं, मोल्ड करायचं त्याला दोन्ही एक मध्ये? लक्षात घ्या. हां. कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकतो तेव्हा मॅथ्स आपल्याला थोडं लागतं. लक्षात आहे ना? हा, मग त्या दृष्टिकोनातूनच मी विचार. तेच आपण मॅथ्स वर घेताना मी सांगतो तुम्हाला, डिटेल सांगतो त्याचे. ओके. बर. ठीक आहे. थँक्यू सो मच सर. आणि याची कोर्स फी वगैरे किती आहे वगैरे ते कसं कळू शकेल? सांगतो ना. ही जी पायथॉन जी आपली आहे ना, ती आपली 2999 आहे फी. 299. ओके, ठीक आहे. ओके. त्याच्यामध्ये सगळं तुमचं लॉजिक परफेक्ट करण्याकडे भर दिला जाणार. ओके. कारण जनरली काय होते बघा, जर तुमच्याकडे कोण असं बघा बीटेक बीई झालेला असेल ना, तर त्यांना काय केलं आता सांगा, कॉलेजमध्ये एक कोणतरी मुलगा बनवतोय प्रोग्राम, बाकीचे ते कॉपी करतात आणि काय करतात, पुढे करून देतात. ओके. आणि तिथे काय केलेलं असतं सांगा, 10 प्रोग्राम ठेवलेले असतात, तेच प्रोग्राम तुम्हाला करायचे. ओके. त्यामुळे मुलांना मी दोष नाही देत आहे किंवा कुठल्या इन्स्टिट्यूटला मी देतो, कारण त्याच्याकडे वेळ पण कमी असतो आणि त्यांचा पोर्शन त्यांना कम्प्लीट करायचा असतो. ओके. पण आपल्याकडे पोर्शन कम्प्लीट करणे हा भाग नाहीच आहे. आपल्याकडे काय करायचं आहे की आपल्याला लॉजिक परफेक्ट करायचं आहे. ओके. मग हेच लॉजिक घेऊन आपण ज्या वेगवेगळ्या लँग्वेजेस जसं C++, जावा किंवा .NET हे शिकू शकतो का? जनरली काय होते सांगा, एकदा तुमचं लॉजिक परफेक्ट झालं ना, तर आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं बघा की ही जी मुलं आहेत ना आमची, त्यांना फक्त मी पायथॉन दिलेलं 5वी 6वी 7वीत असताना. नंतर ही जे यांनी काय केलं सांगा, वेगवेगळे ऍप स्वतः बनवलेले आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे काहीतरी आहेत. हे तर जो आहे ना, अध्ययन वगैरे आहेत ना, मुंबईचे आहेत अध्ययन, रोहन वगैरे, त्यांच्या डोक्यात अशी कल्पना तेव्हा आलेली. त्याच्यानंतर त्यांनी थोडंसं काय केलं, तिथे दुर्लक्ष केलं, पण चांगली त्यांची कल्पना आलेली की जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये जातो ना, तेव्हा आपल्याला मेनू कार्ड दिला जातो. त्यांच्या डोक्यामध्ये अजून कुठे मला तर बघण्यात तसं आलं ना, त्यांनी काय केलं सांगा, प्रत्येक टेबलवर टॅब ठेवायचा म्हणून सांगितलेलं, आणि टॅबवर आपलं काय असणार आहे, ॲप असणार आहे. त्या टॅबवर त्यांनी काय करायचं, मेनू कार्ड दिसणार तिथे सगळं,
तिथे त्यांनी काय करायचं, आपल्याला ऑर्डर द्यायची. ती अवनी मी तुमच्या आले. ह्याच्यामध्ये अशा प्रकारचं त्यांची आयडिया होती, बेस्ट आयडिया होते. ही कुठे आहे काय माझ्या बघण्यात नाही आली, पण त्यांची ती आयडिया तेव्हा बरी होती आणि त्या दृष्टीने त्यांनी काम पण केलेलं. अच्छा ओके. अच्छा. हम्म, हम्म. हॅलो. हा बोला. आपण जर सर एकच सेकंड घेतो तुमचा. आपला हा जो कोर्स जो आहे पायथनचा तो बेसिक टू ऍडव्हान्स असेल बरोबर? नाही, याच्यामध्ये ऍडव्हान्स पर्यंत नाही जाऊ शकणार आपण तर 30 दिवसामध्ये. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. ह्याच्यात ऍडव्हान्स बिगिनर मी लेवलच तुम्हाला आहे. काय सांगतो सांगा, की मुलाला एकदा हा. सांगा एबीसी शिकवा, ते ऑटोमॅटिकली पुढचं ऑटोमॅटिकली करतात. हा माझा अनुभव आहे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आय एम ओके. विथ यू. त्यांना काय करायचं नाही, भरवायचं नाहीये, फक्त जेवायला वाढायचंय. बरोबर. ओके. ते जेवतात आपण हाताने काय करतात, जेवतात. त्यांना जे जे काय पाहिजे ना ते शोधून हा. काढून ते बऱ्यापैकी हे करतायत ते. ओके. ऍब्सोल्युटली हॅलो. ऍब्सोल्युटली. हा हॅलो. बोला. हा बोला. हा माझी मुलगी 11वीला आहे, तर तिला एक्झाम द्यायची म्हणजे हा कोर्स करायचा होता पायथनचा. ती करू तर शकते ना, करू शकते. कधीपासून आहे हा सुरू जनरली होणार? माझं प्लॅनिंग आहे की पुढच्या वीक पासून मी चालू करतोय, नेक्स्ट वीक पासून. नेक्स्ट वीक पासून. ओके. आणि त्याच्यामध्ये फीज जे किती? पुढे जे 3000 राहणार ना का? त्याच्यासाठी त्यांच्या पुढे जो आपला असणार ना 1 वर्षाचा आपण म्हणतो ना, ते बाबा पायथॉन हा तुम्हाला आवडलं बाबा, योग्य, तर हा. पुढे आपण काय करू शकतो, त्यांना कंटिन्यू करू शकतो. ओके. ओके. मग त्याची फीज किती आहे याची? याची पायथॉनची सांगितले मी तुम्हाला 2999. 2999. ओके. मग ते तुम्ही लिंक वगैरे काय पाठवणार का पे करायला? नाही, माझा तुमच्याकडे हा असणार, हा नंबर माझा काय सांगा, जीपे नंबर आहे. हा. ओके. जीपेवर ओके. पाठवायचं. ओके. बरं बरं, ठीक आहे. नेक्स्ट वीक पासून चालू होणार आहे ना? नेक्स्ट वीक पासून ट्राय करतोय मी. ओके. हो. ओके, ठीक आहे, चालेल. मग नमस्कार सर. हा बोला. टोटल 30 लेक्चर्स होणार का? म्हणजे बरोबर, होय. साधारण 2.5 महिने क्लास चालेल अंदाजे. बरोबर. ठीक 2.5 आहे. ते 3 महिने धरा. ओके. 2.5 ते 3 मॅक्झिमम महिने. 3 महिने. ओके. ठीक आहे. आणि कुणाला काय विचारायचं? हॅलो सर. हा बोला. वेदांत बोलतो. हा बोल ना. ह्याचं आता मी सेकंड इयरला आहे ना, मी म्हणजे BSc IT करतो, तर आम्हाला पायथॉनचं आहे. मग मला याचा यूज होणार का, म्हणजे याच्यामध्ये बेसिक मी यूज होणार? तुझा आवाज ब्रेक होतोय. हॅलो. हा बोल. आता येतोय? हा बोल. मी आता सेकंड इयर ना BSc ITचा, तर ओके. मला पायथॉन सब्जेक्ट आहे, तर मला आता ह्याचा यूज होणार का मग? चालेल ना. तू हिच्याकडनं शिक की रे, स्वराकडनं शिकून घे ना. स्वरा तिला पण विसरली. तिचे 10वी ना थोड्या दिवसांनी. हा, ओके ओके. करू शकतो, तू करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये मी बेसिक पासून सगळंच घेतो आणि माझं मेन काय सांग, तुझ्या कॉलेजमध्ये कसं असतं सांग, तो सिलेबस आहे की सिलेबस आपल्याला पुरा करायचा असतो. आणि तू कॉलेजमध्ये पण असा अनुभव घेतला असेल, जो माहीत असतो तो कॉम्प्युटर बसणार, तो बनवणार आणि बाकी सगळे कॉपी करणार. हा हा, माझा ते तर आहे. अनुभव आहे. बरोबर ना? हा, कारण तिथे आपल्याला काय करावं असतं, डेडलाईन दिलेली असते, मला पुरं करायचं आहे आणि एवढ्यात सबमिट करायचं आहे. हो. ओके. ओके. त्यामुळे आपण काय करतो, एक कोणतरी करतो, त्याची कॉपी करायची आणि सबमिट करायचं, चला. ठीक आहे. ओके. पण आम्हाला आपल्याकडे आपण काय करणार आहे सांगा, ऍक्च्युली शिकायचं आहे आपल्याला, कुठे सबमिशन वगैरे काय नाही करायचं. आपल्याला काय करायचं आहे, माझ्या स्वतःसाठी शिकायचं आहे मला. ओके. बरोबर. आम्हाला कॉलेजमध्ये फक्त थोडं एक्सप्लेन करणार आणि मी स्वतः याच्यावर लिहिते, पण काय बोलतात स्क्रीन असतं त्याच्यावर लिहिते, टाईप कर सांगते तेवढंच, बस बाकी पुढे करतच नाही. ओके. जनरली मी दोष देत नाही बघा, कारण कॉलेजमध्ये जे काय असतात ना, प्रोफेसर म्हणा जे काय असतात, मेन काय असतं सांगा, त्यांना इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स काही नाहीये. मी काय झालं सांगा, BTech झालो, MTech झालो, की मी डायरेक्टली काय येतो सांगा, टीचिंग फील्डमध्ये येतो. ओके. त्यामुळे जर तुम्ही काहीतरी, आता आपण जेव्हा मुलं ही आमची काय घेत आहे सांगा, कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत आहेत, त्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स काय करतो, वाटतोय. त्यांना प्रॉब्लेम येत आहेत, ते सॉल्व्ह करण्याचा तर प्रयत्न करतायत. ओके. तर यांना काय होतंय सांगा, इथे काय होतंय सांगा, हे बाहेर आलेले असतात, तुमचा सिलेबस असतो, बाबा हा प्रोग्राम बनवायचा आहे, त्याच्यासाठी कोड आहे, तेवढंच बघायचं, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येणारच नाही ना. ओके. पण जेव्हा आपण अशा कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो,
पायथॉन मला कॉम्पिटिशनमध्ये जाऊन वापरायचे आहे कुठेतरी, तेव्हा मी काय करत असतो, वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह फेस करत असतो आणि ते कसे सॉल्व्ह करायचे हे मला समजतं. म्हणजे ऍक्च्युली इथे सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो तेव्हा आपल्याला इंडस्ट्री टाईप काय मिळतं, एक्सपिरियन्स मिळतो. ओके, त्यामुळे मी तर म्हणेल की मुलांनी कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा. त्यामुळे त्याचं काय होते सांगा, बऱ्यापैकी डाऊट्स काय होतात, क्लिअर होतात. हा, साळुंके काय बोलायचं आहे? साळुंके. सर अशा प्रकारचे स्पर्धा होतात का? खूप होतात ना. आता आम्ही घेतो ना भाग, कितीतरी स्पर्धामध्ये आम्ही भाग घेतो. IIT मुंबईच्या तर केवढ्या तरी स्पर्धा आहेत. व्हर्च्युअल म्युझियम आहे, गेम इन्व्हेंटर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रोबोटिक स्पर्धा आहेत त्यांच्या, कोणाला माहीतच नाही आहेत. ओके, बाकी खूप अशा स्पर्धा निघालेल्या आहेत बघा. तिथे काय आहेत, तुम्हाला पुणा, बॉम्बे, कोल्हापूर सगळीकडे होतात त्या. तिथे काय करतात, 3,000-1,000 फी असते. ते सांगतात ती जी फायनल होणार ती कुठेतरी दुबईला होणार, सिंगापूरला होणार. ओके, पण ते हे नाही सांगत की त्याचा खर्च कोणी करायचा. तर त्याच्यातले समजा 50 जणच्या टीम एका ठिकाणी झाला, रिजनल म्हणून घेतात ते, त्याच्यामध्ये सिलेक्ट होतात. सिलेक्ट होऊन कुठे जायचंय, फायनलला तुम्हाला दुबईला जायचंय किंवा जी आपली म्हणजे नॅशनल लेवलला जी कॉम्पिटिशन आहे ती दिल्लीला होणार आहे. मग दिल्लीला चला, दिल्लीला जायला खर्च, एखादा मुलगा असेल तर त्याच्यावर त्याचे आई बाबा कोणतरी जाणारच. म्हणजे इथे आपल्याला काय येतो, 30-40 हजार खर्च येतो. ओके, हो. त्याच्यातनं सिलेक्ट झालं की परत चला 2-3 लाख घाला, पण त्याचा काय फायदा काय आपल्याला मेन. त्याच जर स्पर्धा आपण काय केल्या, असं स्टँडर्ड स्पर्धा आपण घेतल्या ना, इव्हन आता मी म्हणेन की FTC नावाची जी स्पर्धा आहे ना, त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट खूप आहे हा FTC मध्ये. पण जर आपल्याला स्पॉन्सर जर मिळाला ना, तर रिअल तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो ना, मोठा एक्सपिरियन्स. इव्हन प्रेझेंटेशन कसं करायचं वगैरे. इव्हन आमच्या टीममध्ये ना एक 6वीतली मुलगी होती, तिने ऑटोकॅड शिकलेली ती तेव्हा आणि संपूर्ण डिझाईन तिने केलेलं. आता ती 9वी मध्ये आहे. ओके, छोटी छोटी मुलं होती, म्हणजे 7वीतली मुलं होती, प्रोग्रॅमिंग केलेलं, जावा बेस्ड प्रोग्रॅमिंग वगैरे त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं. ओके, इथे सर शिकायला ही जी भेटेल. FTC बोलू का सर? बोलू? बोला. FTC हे जी तुम्ही एक्झाम आता म्हणालात, त्याचा फुल फॉर्म काय आणि ती कधी आणि काय देता येते, कशी देता येते? FTC इंटरनॅशनल, याच्यामध्ये सध्या तरी जाऊ नका, कारण इथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आहे ना, त्याचे पार्ट्स असतात ते USA मधनं मागवावे लागतात. फर्स्ट टेक चॅलेंज म्हणून आहे. ओके, आम्ही का भाग घेतलेला, तर आम्हाला गोवा गव्हर्नमेंटने स्पॉन्सर केलेलं. त्याच्यामध्ये तुम्ही पार्ट्सच घ्यायला गेले ना, तर साधारण 4-1 लाखाचे पार्ट्स लागतात. आणि त्याच्यामध्ये टीम मेंबर असतात आपल्या 15 आपण काय घेऊ, मॅक्झिमम टीम मेंबर्स घेऊ शकतो. तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करून काय करू काढू शकता. त्यांची फी सुद्धा जी असते ना, ती साधारण 1 लाख मध्ये असते. पण सध्या तुम्ही ह्याला टच करू नका. ओके, सध्या काय करायचं आपल्याला, छोट्या छोट्या प्रोग्राम मध्ये पहिल्यांदा भाग घ्यायचा आणि नंतर चांगला स्पॉन्सर जर मिळाला तर ठीक आहे. ही सुद्धा एक स्टँडर्ड आहे, बऱ्यापैकी एक्झाम आहे. पण त्याच्यापेक्षा मी म्हणेल की तुम्ही IIT मुंबई तर्फे ज्या होतात ना, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा प्रयत्न करा. ओके, किंवा गव्हर्नमेंटचे असे कितीतरी आहेत बघा. मी लिहिले बघा, अथर मॅरेथॉन नावाची स्पर्धा असते, त्याच्यामध्ये तुम्ही इनोव्हेटिव्ह मॉडेल काहीतरी बनवायचं असतं. ओके, जर तुम्ही काय केला, आपल्या प्रोग्राम मध्ये आपण जेव्हा रोबोटिक्स वगैरे शिकणार ना, त्याच्यामध्ये आपण आर्डिनो पण बघणार आहे. आर्डिनो प्रोग्रामिंग म्हणजे काय, आर्डिनो म्हणजे जनरली C++ आहे टाईप आहे. या बोर्डच्या सहाय्याने, किंवा दुसरं काय असतं सांगा, ESP32 म्हणून एक बोर्ड असतो, मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर. ओके, त्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही कितीतरी काय करू शकता, वेगवेगळी मॉडेल्स बनवू शकता. आणि तुमच्या डोक्यामध्ये एखादी काहीतरी कल्पना आली ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, त्याच्या सहाय्याने बनवू शकता. आमची पण जी एक टीम होती ना, हे आपण काय केलेली, अथर मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेलं. अथर मॅरेथॉन म्हणजे धावायची नव्हती ती, तर इनोव्हेटिव्ह मॉडेल बनवायचं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी 7,000 टीम होत्या आणि आमच्या टीमचा तेव्हा नंबर 7वा आलेला. त्याच्यामधले म्हणजे 7,000 मधले त्यांनी 50 टीम फायनल साठी हे केलेल्या. आणि या 7वी 8वीत असताना आमच्या ह्या टीम मेंबर्सनी IBM ही कंपनी तुम्ही ऐकली असेल का माहित नाही. ओके, ही इंटरनॅशनल कॉम्प्युटर मधली एक कंपनी आहे, स्टँडर्ड कंपनी आहे. त्याचं इंटर्नशिप त्यांनी 15 दिवसाचं काय केलेलं, पुरं केलेलं. इंटर्नशिप वगैरे केव्हा करतात सांगा, मी कॉलेजला जातो तेव्हा इंटर्नशिपचा विषय करतो आपण. पण या स्कूलमध्ये असताना यांनी काय केले, इंटर्नशिप आणि फ्रीमध्ये सगळं. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे होती. ओके, म्हणजे अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्या. ओके, आणि सर अजून काही प्रश्न होते. बोला.
IOI, IOQM हे सगळं काय आहे नक्की? हे ऑलिम्पियाड आहे. ZOI. ऑलिम्पियाड आहेत. ऑलिम्पियाड आहे. ओके. हे सगळं ऑलिम्पियाड्सच आहेत. SOF. एसओएफ नाहीये. एसओएफ मी सांगितलं तुम्हाला. एसओएफ ही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे. ओके. तुमच्या शाळेमध्ये जे काय होतात ना, ते गव्हर्नमेंटचे नाही आहेत प्रोग्राम. ऑलिम्पियाड नाही आहे. ओके. ओके. गव्हर्नमेंट तर्फे काय घेतं, फिजिक्स ऑलिम्पियाड घेतले जाते, केमिस्ट्री ऑलिम्पियाड घेतले जाते, मॅथ्स ऑलिम्पियाड घेतले जाते, IOI घेतले जाते. ओके. ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड घेतले जाते. आता तर AI ऑलिम्पियाड निघालेली आहे. हे सगळे स्टँडर्ड आहेत. ओके. ही जी तुम्ही शाळेमध्ये तुमच्या घेतली जाते ती काय आहे सांगा, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे. ते पण म्हणतात की आमचे पण IOMO आहे, पण खरी IOMO ही आहे. ओके. आणि या सर त्या नावाने कशा द्यायच्या? रजिस्टर कसं करायचं? त्याची माहिती मी सेपरेट देईन. ओके. ओके. येस. थँक यू. ओके. आणि कोणाला काय याच्यामध्ये विचारायचं आहे बघा? तर जनरली 1 इयरच्या कोर्स याच्यामध्ये आपण काय करतो, तर आपलं पायथॉन झालं की आपण AI कडे हे करतोय, रोबोटिक्स आपण घेतोय आणि नंतर आपण काय करणार आहे, तर ZCO ची काय करणार आहे, तयारी चालू करणार आहे. आणि इन बिटवीन आपण काय करणार आहे, तर ज्या मुंबई IIT मुंबईच्या वगैरे ज्या अशा प्रकारच्या ज्या काय स्पर्धा असतील ना, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करणार आहे, भाग घेणार. ओके. पण त्याच्यासाठी पहिलं आपलं काय असायला पाहिजे, बेसिक म्हणजे लॉजिक आपलं परफेक्ट असायला पाहिजे. तो आपला 1 इयरचा कोर्स असणार आहे. ओके. आणि 1 इयरचा जर तुम्ही इच्छुक असाल, त्याची आपली जी फी असणार ती 9999 असणार. ओके. पण मी म्हणेल की डायरेक्टली तुम्ही याच्यामध्ये घेण्यापेक्षा पहिल्यांदा ट्राय करा की बाबा आपल्याला पायथॉन कितपत हे होतं. ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे? सर आपला हा 1 इयरचा कोर्स केव्हापासून चालू होणार आहे? जनरली काय होतं ते सांगा, जी पायथॉन मध्ये आपली जॉईन होणार ना, तीच आपण पुढे कंटिन्यू करणार. त्याच्यामधली जी इच्छुक असते. ओके. मग त्यावेळेला कोर्स फी जी असेल ती 3000 लेस होऊन मायनस होणार ना? बरोबर. बर ठीक आहे चालेल. हा ऑप्शन मी कशासाठी ठेवतोय की मी काय करतो, अनुभव घेतोय. माझ्याकडे काय करतात पालक, आता पैसे द्यायला तयार आहेत. ओके. पण प्रॉब्लेम काय होतं सांगा, मुलं काय होतात सांगा, 2-3 महिन्यांनी त्यांना इंटरेस्ट नसेल तर ते त्यांना काय वाटतं, जबरदस्ती पालक काय सांगतात, जॉईन हो म्हणून. तसं आपल्याला नको आहे. लक्षात आहे. म्हणजे 3 महिन्यामध्ये तुम्हाला कल्पना येईल की बाबा त्याला आहे का, इंटरेस्ट आहे का. इंटरेस्ट असेल तर तुम्ही पुढे काय करू शकता, त्याला कंटिन्यू करू शकता. बरं. थँक्यू सो मच. सर एकच छोटासा क्वेश्चन होता की आपण आता समजा हे तुम्ही म्हणता हे कॉम्प्युटरचा स्ट्रीम आहे ना, 1 वर्षामध्ये वेगळा मॅथ्ससाठी पण वेगळा आहे का, असं 1 वर्षाचा स्ट्रीम? मॅथ्ससाठी तुमचं मूल कितवीला आहे सांगा? 6वीला. 6वीला आहे. आम्ही काय केलंय माहिती आहे, एक 6वी-7वीचा ग्रुप बनवला आहे. ओके. आणि आमचं टार्गेट काय आहे की मी काही वर्षापूर्वी काय केलं, 2-3 वर्षापूर्वी मी IOQM डायरेक्टली शिकवायला चालू केलेलं. ओके. आणि त्याच्यामध्ये मुलं कुठली होती सांगा, अशी मुलं होती ज्यांना 9वी मध्ये समजा 100 मार्क्स मध्ये किंवा 8वी मध्ये 100 मार्क्स अशी मी मुलं घेतलेली. पण तेव्हा मला अनुभव असा आला की हे मार्क्स त्यांचं काय होते सांगा, शालेय मार्क्स होते. त्यांचे काय नव्हते सांगा, कन्सेप्ट क्लिअर नव्हते. ओके. ते काय करायचे, व हा फॉर्म्युला त्याच्यामध्ये व्हॅल्यू घाला आणि हे करा. त्यांना जर वेगळा काय क्वेश्चन विचारला तर ते जमत नव्हतं. त्यामुळे मी यंदापासून काय चालू केलंय सांगा, एक 6वी-7वीचा मी ग्रुप बनवला. लिमिटेड मुलं आहेत, पण त्यांना मी काय करतो, फक्त 6वी-7वी पुरती मर्यादित नाही ठेवत आहे. त्यांना 8वी 9वी 10वीच्या लेवल पर्यंत पण घेऊन जातो. मग हा जो क्लास आहे, सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतोय, मग माझ्या मुलाला ह्याला पण ऍडमिशन मिळू शकेल का, असं मी विचारतोय फक्त. आपण त्याच्यावर बोलूया, कारण त्याचे साधारण ना माझे आतापर्यंत 20 काय 25 लेक्चर झालेले आहेत ऑलरेडी. अरे बापरे. हा का. ओके. बरं. आपण नंतर बोलू याच्याबद्दल सर, प्लीज. थँक्यू. हॅलो सर. हा बोला. पायथॉनचे 30 लेक्चर होणार का? बरोबर. आणि त्याच्यानंतरच बॅच कधी सुरू होणार मग? ती नंतर ताबडतोब चालू होईल की, फक्त आपण मुलांच्या एक्झाम वगैरे कन्सिडर करून त्याप्रमाणे ऍडजस्ट करणार. आपला जो प्रोग्राम आहे ना, तो डिसेंबर 2026 पर्यंत चालणार.
ओके, चालतंय. ओके. 1 ओके. इयरचा. आणि कोणाला काय विचारायचंय? फक्त एवढं लक्षात घ्या, मी माझं मार्केटिंग करतो असं म्हणू नका तुम्ही. तर एक लक्षात घ्या, शाळेमध्ये जे काय आपण शिकतोय ना, माझं मत आहे, तुम्ही त्याच्या विरोधात पण असाल, की शाळेमध्ये जे काय शिकतो आणि भविष्यासाठी जे काही गरज आहे आपल्याला, ह्याचा मला कुठेतरी ताळमेळ लागत नाहीये. हे माझं मत आहे. ओके. तर मी तुम्हाला एक अनुभव पण सांगेल. आपला एक विद्यार्थी 10वी फेल आहे. अजून तो 10वी फेल आहे. ओके. आणि तो आमच्या कॉन्टॅक्टमध्ये, ही खूप वर्ष 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर आता तो काय सांगा, इंडियाचा हेड आहे. इंडियाचा हेड आहे. तो कॉम्प्युटर फील्डमध्ये तेव्हा मोठमोठे हे असायचे ना, प्रिंटर, ते रिपेअरिंग वगैरे हे असतं, त्याच्या तो फील्डमध्ये आहे. आणि दुर्दैव हे आहे की त्याच्या हाताखाली BA BTech झालेली माणसं कामाला. हा भारताचा काय सांगा मुख्य झालेला आहे. अजून तो 10वी फेल आहे. फक्त त्याने आता काय केली सांगा, BA कंप्लीट केली एक्सटर्नल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे. का केली? तर कोणतरी त्याला विचारतात, काय केलं तू? 10वी फेल. ह्याच्याकडे जो अनुभव आहे ना, तो तुम्हाला ह्याच्याकडे नाहीये. हा सगळीकडे फिरतोय, जपानला जातोय, आफ्रिकेला जातोय, कुठेही जातो, कुठे कुठे जातोय. एकदम खेड्यातला हे आहे. त्यांनी समजा तो 10वी पास झाला असता ना, तर तो या पोझिशनला पोहोचलाच नसता. त्याने काय केले असते, 11वी 12वी वगैरे करत झाला आणि कुठल्या तरी ऑफिसमध्ये 10-15 हजारला पेमेंटला असणार. आता चांगल्या एका वस्तीमध्ये मुंबईच्या राहतो, चांगलं पेमेंट आहे त्याला. ओके. इथे आपला काय होतं सांगा, एज्युकेशन सिस्टीम इथे मला तरी वाटते फेल झाल्यासारखी वाटते. कारण त्यांनी जर समजा 10वी परत परीक्षा दिली असती, 10वी पास झाला असता, 11वी 12वी करून तो काय केला असता, कुठल्या तरी एखाद्या कंपनीमध्ये 15-20 हजारला पेमेंटवर असता. आता नाही म्हटलं तर ती 1-1.5 लाख तो पेमेंट घेतोय आणि त्याला काय होतं, वेगवेगळ्या देशामध्ये फिरायला पण मिळत आहे. ओके. हा माझा हे आहे बघ. ओके. त्यामुळे तुम्ही मुलांना काय करा, फक्त परीक्षा ठीक आहे, मार्क्स पडायला पाहिजे, ठीक आहे, पण नुसतं परीक्षा ओरिएंटेड बनवू नका. तर त्यांना जे काय आवडतं, एखाद्याला ड्रॉइंग आवडत असेल ना, तर ड्रॉइंगमध्ये सुद्धा त्याला करिअर करायची संधी द्या तुम्ही. एखाद्याला खेळाला तर आता चांगल्यापैकी महत्त्व आलेलं आहे. महिलांची बघितली की तुम्ही, वर्ल्ड कप जिंकला नाही तर आता प्रत्येक आपली मुलगी बाबा क्रिकेटर बनणार म्हणून चालायला लागले. ओके. प्रत्येक फील्डमध्ये काय आहे सांगा, हे आहे. फक्त तुम्ही तुमच्या इच्छा त्याच्यावर हे करू नका. माझ्या शेजारचा कोणतरी IT फील्डमध्ये आहे, एवढा पेमेंट मिळवतोय म्हणून माझा मुलगा पण IT मध्ये जायला पाहिजे, गरज नाहीये. ओके. तसा तुमचा व्ह्यू ठेवू नका प्लीज. बोला. हॅलो सर, अजून एक प्रश्न होता. सर, तुम्ही 9वीच्या मुलांना इस्रो मध्ये घेऊन जाता 8वीच्या मार्क्स वरती, तर आम्ही मग घेऊन ते जात नाही मॅडम. एक लक्षात घ्या, त्याच्या युविका बद्दल आपण नंतर बोलूया. आपण युविका प्रोग्राम हा आमचा नाही आहे प्रोग्राम, तर इस्रोचा प्रोग्राम आहे. ओके. आम्ही फक्त माहिती द्यायला चालू, कारण कोणालाच माहित नव्हतं. ते महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये, इव्हन कर्नाटकामध्ये आमच्यामुळे झालं. आम्हाला आनंद आहे, कारण खूप इव्हन गेल्या वर्षी ना, यंदाच्या मे महिन्यामध्ये गडचिरोली, ज्याला आपण आदिवासी भाग मिळतो ना, तिकडची पण एक मुलगी आमच्या याच्यामुळे कुठे पोहोचली सांगा, इस्रोला पोहोचली. एकदम गरीब आहे, एकदम खेडेगावातल्या शाळेतली मुलगी कुठे पोहोचली, इस्रोला पोहोचली. 15 दिवस राहून आली. संपूर्ण खर्च गव्हर्नमेंट. आम्ही फक्त माहिती देतो. इस्रो प्रोग्राम आमचा, युविका प्रोग्राम आमचा नाहीये. आम्ही प्रायव्हेटमध्ये घेऊन जातो मुलांना. आम्ही प्रायव्हेटमध्ये घेऊन जातो. साधारण 35 मुलांना आम्ही घेऊन जातो. आम्हाला बऱ्यापैकी काही स्पॉन्सर मिळतात, पण बऱ्यापैकी इथे खर्च पण येतो मुलांना, बाकीचा खर्च करावा लागतो. साधारण 13-14 हजार काय येतो प्रत्येकाला खर्च येतो. म्हणजे ट्रेन म्हणा किंवा राहण्याची व्यवस्था आम्हाला आयसरमध्ये फ्रीमध्ये मिळते. आयसर तिरुवनंतपुरम म्हणून. ओके. ते स्पॉन्सर करतात आपल्याला. प्रत्येक वेळी करतात असं नाही, पण 2 वर्ष तरी आम्हाला त्याने स्पॉन्सर केलेलं. ओके. म्हणजे आम्ही अशी महाराष्ट्रातली, गोव्यातली मुलं घेऊन जात असतो तिथे. इस्रोला जातो, आयसरला जातो, राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे तिथे घेऊन जातो, CSIRला घेऊन जातो, वेगवेगळ्या ठिकाणी मुलांना घेऊन जातो. हा आमचा प्रायव्हेट प्रोग्राम आहे, पण मी युविका आहे तो गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे. आणि सर, मी पण आता 9वीतच शिकतो. हा जो प्रोग्राम आहे गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड, तो आता नक्की कधी होणार आहे? तुम्हाला हाय कर, मी तुला लिंक पाठवतो, तिथे सगळी माहिती तुला मिळेल. ओके. ओके. येस, थँक्यू. आणि एक शेवटचा क्वेश्चन सर, तुम्ही कधी घेऊन जाता 9वीतल्या मुलांना? तुम्ही कधी घेऊन जाता? मे महिन्यातच घेऊन जातो. मे महिन्यात. ओके. मे महिन्यात. मे जून.
थँक्यू. साळुंके काय बोलायचं? साळुंके? येस सर. हा. माझा एक क्वेश्चन आहे की तुम्ही कशाबद्दलची आम्हाला माहिती देत आहात, तुम्ही जरा डिटेल मध्ये सांगता का प्लीज? कारण मी आता म्हणजे थोड्या वेळानंतर जॉईन झाली आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवतो, सगळी माहिती नाही देता येणार मला. रेकॉर्डिंग पाठवतो, ते सगळं बघतो. लक्षात आहे? हो. ओके. आपले जे 2 प्रोग्राम आहेत त्याच्याबद्दल मी माहिती देतोय. कुठले प्रोग्राम आहेत ना? एक तर आपण पायथॉन घेतोय आणि 1 इयर जनरली, त्यामुळे मुलांना काय येतील, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा आहे, त्याच्यासाठी आपण त्यांना तयार करतो. ओके. आणि जी सगळी जी कॉम्पिटिशन आहे ती स्टँडर्ड कॉम्पिटिशन आहे. ओके. थँक्यू सर. इथे मी जे दिलंय ना, हा प्रोग्राम आणि हा प्रोग्राम. ओके. ओके सर. ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे? सर आपल्याला वैयक्तिक भेटायचं असलं तर कुठे भेटता येतं? तुम्ही कुठे राहता? मी राहतो मुंबईला, पण गावाला येत असतो म्हणून म्हटलं. मी गोव्यात राहतो. अच्छा, गोव्यात राहता. मी म्हटलं कसाल वगैरे काहीतरी होतं. नाही, कसाल वगैरे. कसालला एक शाळा चालू गेलेली आहे बघा. त्याच्यामध्ये केनी मॅडम वगैरे आहेत सगळ्या. त्याच्यामध्ये काय आहे सांगा, की आयसरची लोक आहेत थोडी डायरेक्टर बोर्डमध्ये. इव्हन बाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर मधली माणसं आहेत. ओके. तिथे एक वेगळ्या प्रकारची शाळा आम्ही बनवतोय. ओके. कसालला म्हणजे का? नुसतं कसालला विद्यानिकेतन कसाल म्हणून चालू पण झालेले आहेत. ओके. तर इतरापेक्षा वेगळं काहीतरी देण्याचा इथे प्रयत्न होतो. ओके ओके. ओके. त्यामुळे तुम्ही जर माझं गाव आहे ते मालवण कट्टा आहे, म्हणून म्हटलं आम्हाला ऑन द वे लागतं ना. ओके ओके. तुम्ही तिथे एकदा केव्हा तरी गावाकडे आला तर तुमचं जे एसटी स्टँड आहे ना कसालचं, त्याच्या बरोबर मागेच आहे ते. मुद्दाम भेट द्या. काय म्हणतात त्याला? विद्यानिकेतन का? विद्यानिकेतन कसाल. अच्छा, विद्यानिकेतन कसाल. पण तिथे कोणाला भेटायचं? म्हणजे मुलाला घेऊन जातोच मी. केनी मॅडम म्हणून भेटा. जेनी ना? हा, त्या सीईओ आहे तिथे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. हां हां. बरं 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 बरं. ठीक आहे ठीक आहे. मोस्टली ह्या नाही तर नेक्स्ट वीकला मी जाणार आहे, तर मी भेटेन त्यांना. म्हणजे मुलगा पण असणार बरोबर, तर काय गाईडलाईन मिळाल ते बघायचं. ओके. आणि कोणाला काय विचारायचं बघा? सर तुम्ही गोव्यात कुठे राहता? म्हणजे आम्ही भेटू शकतो. मी परवरीला राहतो. परवरीत राहतो का? ओके ओके. थँक्यू. आणि कोणाला काय विचारायचं बघा? सर माझा एक प्रश्न आहे की तुम्ही एक ग्रुप बनवला असेल तर मला त्या ग्रुपमध्ये जॉईन करता का प्लीज? कुठल्या ग्रुपमध्ये? तुम्ही ग्रुप बनवला आहे का? याचा ग्रुप एक बनवलाय ना आपण. मी आता तुला लिंक कुठे मिळाली मग माझी? माझ्या मैत्रिणीने पाठवली ही. ओके. मला तू हाय कर, मी तुला लिंक पाठवतो ग्रुपची. ओके. हो. आणि कुणाला काय विचारायचंय बघा? जे इच्छुक आहेत बघा, ह्या प्रोग्राम मध्ये जॉईन व्हा बघा. जर इच्छुक असेल तर याच्यामध्ये जॉईन व्हायला हरकत नाही. याच्यामध्ये पण होऊ शकता, पण मी तुम्हाला कंडिशन सांगितली ती बघा. मुलाची आपल्याला इच्छा काय बाबा, त्याला आवडते की नाही ते बघावं लागेल. त्या दृष्टीने हे करा. त्यामुळे मी तर म्हणे पहिल्यांदा तुम्ही हे ट्राय करा. त्याला जर आवडलं तर नंतर तुम्ही पुढे काय करू शकता ते कंटिन्यू करू शकता. ओके. याची परत एकदा सांगतोय, फी जी आपली आहे ती 2999 आहे आणि एकदाच भरायची आहे ती. ओके. इन्स्टॉलमेंट वगैरे असे काही नाही आहे. आणि जर इच्छुक असाल तर तुम्ही, हा माझा जीपे नंबर आहे बघा, त्याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता आणि डिटेल्स पाठवू शकता. आणि कुणाला काय विचारायचं नसेल तर आपण थांबणार. काय क्वेश्चन आणि काय असेल तर विचारा. हा, आपलं एक हे राहिलं ना, तुम्ही ऍप डाउनलोड केलंय का सगळ्यांनी? ऍप डाउनलोड केलंय का? हो सर. केलंय. सगळ्यांनी केलंय मोबाईल मध्ये? नाही सर, नाही आणखी. नाही केलंय. नाही सर. मी लिंक पाठवलेली ना मोबाईल मध्ये. सर परत एकदा पाठवाल का लिंक? सर ही मीटिंग झाल्यानंतर डाउनलोड करतो. ऍपची लिंक पाठवली मी बघा.
सर लिंक परत पाठवाल का ऍपची? पाठवलं ना, ग्रुपमध्ये पाठवले की. ठीक आहे. सर अजून एक जस्ट विचारायचं होतं. आता तुम्ही जो नंबर दाखवलाय ना त्याच्या खाली युरेका स्टेम क्लब, युरेका सायन्स क्लब, चैतन्य प्रबोधिनी हे काय आहे सर? हे सगळे आमच्या संस्थेत आमच्याच आहेत सगळ्या. अच्छा. ओके. सायन्स क्लब मध्ये आम्ही होमी बाबा वगैरे घेतो, त्याच्या केनी मॅडम घेतात सगळ्या. ओके. चैतन्य प्रबोधिनी हे माझं एक बहीणच चालवते. तिथे कॉम्प्युटर कोर्सेस वगैरे आम्ही घेतो बाकीचे. ओके. स्टेम रिलेटेड स्टेम ऍक्टिव्हिटी इथे घेतो. युरेका इंडियामध्ये आपण काय करतो तर अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या ज्या कॉम्पिटिशन आहे टेक्नॉलॉजी रिलेटेड त्याच्यामध्ये आपण काय करतो मुलांना हे करतो. आणि आपली मेन संस्थेचं नाव काय आपल्या म्हणजे तुमचं युरेका. युरेका. ओके सर. ओके सर. थँक्यू. ओके. आपण काय करूया माहितीये, डेमो मी तुम्हाला दाखवणार होतो पण बहुतेक जणांनी डाउनलोड नाही केलंय. काय केलंय? केलंय सर, केलंय. सगळ्यांनी केलंय बऱ्यापैकी? केलंय सर. तर चालू मध्ये करता येईल का? आता मीटिंग चालू असताना? मीटिंग करताना चालू असताना काय प्रॉब्लेम येता का मला असं वाटतंय. बघा ट्राय करा. नाहीतर आपण काय करूया माहितीये की गुरुवारी किंवा एक लेक्चर ठेवूया सगळ्यांचं हे झाल्यावर. तिथे मी तुम्हाला तो डेमो दाखवेन एक पायथॉनचा. ओके. त्याच्यासाठी आपण अर्धा पाऊण तास देऊया त्याच्यासाठी. ओके. हॅलो. ओके सर. चालेल. आणि कोणाला काय विचारायचं? आणि कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो सर. हॅलो सर. हा बोल. पहिलं पेज असंच येतं ना? जरा चेक करा. असं मला आलंय आता. काय पहिलं पेज? म्हणजे ऍप ओपन केल्यावरती पहिल्यांदा पैसे भरा असं आलेलं. पैसे भरा नको. पैसे भरायचे नाहीये. फ्री आहे बघ. फ्री ऑप्शन आहे कुठेतरी. होय होय. मी परत जेव्हा ओपन केलं तेव्हा डायरेक्ट असा इंटरफेस ओपन झाला. असंच ना? कुठे दिसणार माझं? 2 मिनिट. कॅमेरा चालू सर केला. बरोबर आहे. मी पण चेक करून झालंय. हा बरोबर आहे. मी पण ओपन करून झालं. असंच पहिलं पेज येतंय. बघितलं ना? ओके. ओके. हो. येस. थँक्यू. एकदम कोण असेल तर बघा 2 मिनिटात आपण बघूया. ओके. तिथे स्क्रीन आली ना? स्क्रीन आली की काय करायचं सांगा. हॅलो. स्क्रीन आली की पहिलं काय लिहायचं सांग. x इज इक्वल टू एखादा नंबर घेऊया आपण 15. ओके. एंटर केलं की मी काय करणार सांगा. खाली करणार. खाली लिहिणार. मला फक्त लेक्चरच घेऊया. याचा एक सेपरेटच घेऊया कारण पास होणार नाही ते. ओके. सगळ्यांना नाही समजणार पटकन. ओके. ठीक आहे. चालेल सर. ओके. नंतरच घेऊया आपण. चालेल मग थांबूया आपण. थांबूया. हॅलो. हो सर. ओके चालेल. ओके. गुड नाईट सर. गुड नाईट.